हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच. वुलन वर्क एलिफंट हत्ती. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो बिग साईजमध्ये ऑर्डर केलेला आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला हा प्रोजेक्ट शेअर करत आहे. मागे जो आपण एलिफंट पाहिला त्याच्यात तो लहान साईजचा होता आणि हा जो बनवायचा आहे हा त्याच्यापेक्षा मोठी साईज, जेवढी मोठी बनवता येईल तेवढी मोठी साईज बनवायची आहे आपल्याला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी उलनचे हत्तीची जी बॉडी आहे त्यासाठी हे सेट घेतलेले आहेत. लागेल त्या प्रमाणातच आपल्याला या सेटचा वापर करायचा आहे आणि जेवढी साईज मोठी बनवता येईल तेवढी मोठी बनवायची आहे ही साईज, या प्रोजेक्टची साईज. आणि हे जे सेट आहेत हे हत्तीची जी झूल आहे त्या झुलीसाठी हे सेट घेतलेले आहेत. आणि हा जो सेट आहे हा दातासाठी घेतलेला आहे. 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. डेकोरेटचं सामान आपण मागील प्रोजेक्टमध्ये पाहिलेलंच आहे, तेच यूज करायचं आहे डेकोरेटसाठी. पहा फ्रेंड, ही जी तार आहे ब्लाइडिंगची तार आहे आणि या तारेचा यूज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये करायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉइंटला ही जी तार आहे ती कट करून घेतलेली आहे आणि या तारेची लांबी आहे ती 10 इंच ठेवलेली आहे. पहिला जो एलिफंट लहान साईजचा जो बनवलेला होता त्याच्यामध्ये 5.25 इंच ही तार घेतलेली होती आणि या पॉइंटला 10 इंच या तारेची लांबी ठेवलेली आहे. आणि या मापातच, तारेच्या या मापातच जेवढा साईज जेवढी मोठी होईल तेवढी मोठी आपल्याला बनवायची आहे. फक्त तारेचं जे माप आहे ते एवढंच ठेवायचं आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला हा सेट यूज करायचा आहे आणि या पॉइंटला चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत. मुका खांब वापरायचा आहे. आपला पहिला राऊंड आहे सिंगल क्रोशाचा. सेकंड राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत आणि हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते बॅक लूपमध्ये करत जायचं आहे. सेकंड राऊंड, दुसरा जो राऊंड आहे तो बॅक लूपमध्ये सिंगल क्रोशा यूज करायचा आहे आणि टाके वाढवायचे आहेत. पहिला जो लुक आहे त्यामध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत, 2 मुके खांब टाकलेले आहेत. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. सेकंड लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. इथून पुढे काम करताना आपल्याला टाके वाढवायचे नाही, जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये, बॅक लुकमध्ये फक्त पहिले जे 2 लुक होते त्या 2 लुकमध्येच टाके वाढवलेले आहेत आणि तिथून पुढचे जे लुक आहेत ते जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत चाललेलो आहोत आपण. बॅक लूपमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. आता हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये तार ॲड करूनच तारेचा हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून ते
5.5 इंचापर्यंत 5 इंचापर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. 5 इंचापर्यंत. तिथून पुढचं जे काम आहे ते त्या पॉईंटला गेल्यानंतर तिथून पुढे पाहूयात. आत्ता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे ते जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत 5 इंचापर्यंत जायचं आहे आपल्याला. 5 इंचापर्यंत जायचं आहे आणि त्या पॉईंटपर्यंत हे काम करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करत 1 2 3 4 5 राऊंड टाट आहे आपला. आणि हे जे काम टाके वाढवण्याचं जे काम आहे ते शेप पाहतच ठरवायचं आहे. 5 इंचापर्यंत या पॉईंटला हा जो 5 राऊंड टाट आहे, या 5 राऊंडमध्ये आपल्याला 1 किंवा 2च टाके वाढवायचे आहे. जास्त वाढवायचे नाही आहेत टाके राऊंडमध्ये. हा जो लुक आहे या लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत. शेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे. आणि याच्यामध्ये कॉटन भरतच पुढे जायचं आहे आपल्याला. फक्त 5 राऊंडमध्ये 1 टाका वाढवलेला आहे. हळूहळू शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. राऊंडमध्ये टाके वाढवताना आत्ता आपण या राऊंडला 1 टाका वाढवलेला आहे. पुढे 7-8 राऊंडपर्यंत शेप पाहतच ते काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं. 1 2 3 4 5 राऊंडपर्यंत आपण जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे आणि 5 राऊंडमध्ये 1 टाका वाढवलेला आहे. असेच राऊंडमध्ये शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे. ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आपला 6 राऊंड टाट आहे. 1 2 3 4 5 6 राऊंड टाट आहे आणि 6 राऊंडमध्येही जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे. पुढे 7 राऊंड असे राऊंड टाकत शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. इथून पुढे काम करताना याच्यामध्ये कॉटन भरतच पुढे जायचं आहे आपल्याला. कॉटन भरून घेऊयात आपण. पहा, हे जे कॉटन आहे ते याच्यामध्ये ॲड करतच पुढे काम करत जायचं आहे आणि शेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे. पहा, या पॉईंटला फक्त 5 राऊंडमध्ये आपण 1 टाका वाढवलेला आहे आणि पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे. आपला हा 7 राऊंड टाट आहे. 7 राऊंडमध्येही 1 टाका वाढवायचा आहे. पुढे जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करत जायचं आहे. गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत, जास्तीचे वाढवायचे नाहीयेत. इथून पुढे काम करताना टाके वाढवतच जायचं आहे आपल्याला. आत्ता आपण 8 राऊंडपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात आणि ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवूयात. कॉटन भरतच आपल्याला पुढे जायचं आहे. तार ॲड केलेली आहे आणि तारेवरच हे काम करत राहायचं आहे. जसं आपण पहिला जो एलिफंट पाहिला लहान साईजचा, त्या एलिफंटमध्ये या पॉईंटला जसं काम केलेलं आहे तसंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. फक्त शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवायचे नाहीत आपल्याला. ज्या राऊंडमध्ये गरज आहे त्या राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत.
आत्ता या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत आपण 3 राऊंड मध्ये टाके वाढवलेले आहेत. सॉरी, फर्स्ट राऊंड मध्ये 2 सिंगल क्रोशे यूज केलेले आहेत. नंतर 5 राऊंड मध्ये 1 सिंगल क्रोशा वाढवलेला आहे आणि 7 राऊंड मध्येही वाढवलेला आहे. असेच राऊंड मध्ये टाके वाढवत पुढे जायचं आहे. स्टेप 5 टाके वाढवायचे आहेत आणि आत्ता या पॉइंटला जेवढे टाके आहेत, हा जो पॉइंट आहे तारेचा, या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत 1 इंचाचं अंतर आहे आणि या 1 इंचापर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. तिथून पुढे काम करताना हळूहळू स्टेप 5 टाके वाढवत आपल्याला पुढे जायचं आहे. आत्ता या पॉइंट पासून जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करून घेऊयात. कॉटन भरत हे काम करत राहायचं आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूक मध्ये केलेलं आहे. एक इंचापर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करूयात. इथून पुढे आत्ता आपलं हे जे काम आहे ते तारेचं माप आपण 10 इंच ठेवलेलं आहे आणि हे जे 2 इंचापर्यंत आपलं काम झालेलं आहे. आणखीन आपलं 8 इंचाचं काम बाकी आहे. आत्ता आपण जेवढे टाके आहेत तेवढं काम करत हे जे माप आहे तारेचं 3.5 इंचापर्यंत, आत्ता या पॉइंट पासून ते पुढे 3.5 इंचापर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करूयात. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि हे जे काम आहे ते 2.5 इंचापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि स्टेप 5 टाके वाढवलेले आहे, जास्तीचं वाढवलेलं नाहीये. या पॉइंटला 1 टाका वाढवायचा आहे आपल्याला. या राऊंड मध्ये पुढे हळूहळू स्टेप 5 एक टाका वाढवत आपल्याला ही जी तार आहे तारचं या पॉइंट पर्यंत यायचं आहे. स्टेप 5 टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटला 1 टाका वाढवलेला आहे. पुढे इथून पुढे काम करताना आपल्या तारेचा हा 2.5 इंचाचा पॉइंट आहे आणि 2.5 इंचाच्या पॉइंट पर्यंत आल्यावरच 1 टाका वाढवलेला आहे. या पॉइंटला पुढे काम करताना असंच काम करत राहायचं आहे. आपल्याला टाके वाढवत पुढे जायचं आहे आणि स्टेप 5 हे काम ठरवायचं आहे. ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलूक मध्ये केलेलं आहे. आत्ता आपण असे स्टेप 5 हळूहळू टाके वाढवत या पॉइंट पर्यंत येऊयात. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. या पॉइंट पर्यंत हा जो पॉइंट आहे तसं आपण इथून मागे काम केलं तसंच काम इथून पुढेही करायचं आहे. तारेच्या 6.5 इंचाच्या पॉइंट पर्यंत टाके वाढवत ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत जाऊयात आणि त्या पॉइंट पर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा फ्रेंड, हे जे काम आहे आपलं, हे जे काम 2.5 इंचापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि 2.5 इंचाच्या पॉइंटला आल्यानंतर हा जो शेप आहे हत्तीचा सोंडेचा तो थोडासा असा करायचा आहे आणि तिथून पुढचं जे काम आहे ते करत राहायचं आहे. खालच्या साईडला वळवलेलं आहे आणि इथून पुढे काम करताना आत्ता पुढचे टाके कोणत्या पॉइंटला वाढवायचे आहेत ते हळूहळू स्टेप 5 ठरवायचं आहे आणि
2.5 इंचापर्यंत जेवढे टाके वाढलेले आहेत तेवढ्या टाक्यावरच काम केलेलं आहे पुढे. आणि स्टेप पाहतच आपल्याला टाके वाढवायचे आहेत. सोंडेचा स्टेप पाहतच हे काम करत राहायचं आहे आपल्याला टाके वाढवण्याचं. जास्तीचे टाके वाढवायचे नाहीये. ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत पुढे जायचं आहे. कॉटन भरत हे काम करत राहायचं आहे. या पॉइंटला एक टाका वाढवत आहे. स्टेप पाहतच हे काम ठरवायचं आहे. फक्त एक टाका 2-3 राऊंड नंतर एक टाकाच वाढवलेला आहे. जास्तीचं वाढवलेलं नाहीये. आणि स्टेप पाहतच हे काम ठरवलेलं आहे. आपला सोंडीचा शेप जो आहे तो असा झालेला आहे. पुढे हळूहळू शेप पाहतच टाके वाढवायचे आहेत. हे जे काम आहे ते कॉटन भरतच आपल्याला पुढचं काम ठरवायचं आहे. टाके वाढवण्याचं कॉटन भरत जाऊनच हे काम करत राहायचं आहे. शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं. पहा फ्रेंड, या पॉइंटला हे जे काम आपलं झालेलं आहे ते 3 इंचापर्यंत आपलं काम आलेलं आहे. 3 इंच हे काम झालेलं आहे. 3 इंचापर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि आताच स्टेप वाढवत हळूहळू स्टेप पाहतच हे काम करत राहायचं आहे. आपल्याला आणखीन टाके वाढवण्याची गरज पडलेली नाहीये. आणि ज्या पॉइंटला पडेल त्या पॉइंटला टाका वाढवायचा आहे. कॉटन भरतच पुढे जायचं आहे आणि पुढचा शेप ठरवायचा आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुकाखांब वापरलेला आहे. पूर्ण काम बॅकलुक मध्ये केलेलं आहे. कॉटन भरतच आपल्याला पुढे जायचं आहे. पहा, या पॉइंटला पुढे जाताना कॉटन भरूनच पुढचा शेप ठरवायचा आहे. आणि टाके वाढवायचे की नाही ते कॉटन भरल्यानंतरच ठरवायचं आहे. शेप पाहतच हे काम करत जायचं आहे. बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुकाखांब वापरलेला आहे. आपलं जे काम आहे ते आता 3.5 इंचापर्यंत आपलं काम आलेलं आहे. हळूहळू शेप वाढवत जसा जसा शेप वाढेल त्या प्रमाणात टाके वाढवलेले आहेत. या पॉइंटलाही एक टाका वाढवत आहे. गरज ज्या पॉइंटला वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवलेले आहेत. आणि राऊंड मध्ये थोड्या थोड्या अंतरावर एक टाका वाढवतच पुढे चाललेलो आहोत आपण. हळूहळू शेप पाहतच हे काम ठरवलेलं आहे.
पुढे कॉटन भरत पुढचा शेप ठरवायचा आहे। पहा फ्रेंड, थोडा शेप वाढला, कॉटन भरून घ्यायचा आहे आणि पुढचा शेप ठरवायचा आहे। टाके वाढवायचे की नाही ते पुढे ठरवायचं आहे कॉटन भरल्यानंतर। आता जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे। बॅक लूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे। या पॉइंटला कॉटन भरून पुढे जायचं आहे। पहा, या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते 4 इंचापर्यंत झालेलं आहे। 4 इंचापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि असे चेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे इथून पुढे काम करताना। आणि कॉटन भरतच पुढचं काम ठरवायचं आहे टाके वाढवण्याचं। कॉटन भरल्यानंतर पुढचा शेप लगेच कळतो, त्याच्यामुळे कॉटन भरूनच पुढचं काम ठरवायचं आहे। बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे। पूर्ण काम बॅकलूक मध्ये केलेलं आहे। प्रत्येक लुक मध्ये काम करत जायचं आहे। बॅक लुक मध्ये प्रत्येक लुक या पॉइंटला एक टाका वाढवत आहे। एकाच लुक मध्ये 2 सिंगल क्रोशे टाकलेले आहेत। शेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे आणि इथून पुढे काम करताना हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आपला आणि ही जी तार आहे ती अशी। पहा फ्रेंड, या पॉइंटला तारेचा जो शेप आहे तो असा करून घेतलेला आहे आणि इथून या पॉइंट पर्यंत आपल्याला काम करत यायचं आहे तारेच्या या पॉइंट पर्यंत। हे जे काम आपण स्टार्ट केलेलं आहे, तार तोंडचा जो शेप आहे तो तार फोल्ड करूनच आपल्याला शेप लक्षात येणार आहे आपल्या। आणि तिथून पुढे असंच काम या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंत करायचं आहे आणि राऊंड मध्ये टाके वाढवतच या पॉइंट पर्यंत यायचं आहे आपल्याला।
बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. कॉटन भरतच पुढे चाललेलो आहोत आणि कॉटन भरून झाल्यानंतर पुढचा शेप पाहूनच टाके वाढवायचे आहेत. जास्तीचं वाढवायचं नाही आपल्याला. गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे. पुढे याच्यामध्ये कॉटन भरतच आपल्याला हे काम करत राहायचं आहे. कॉटन भरून झाल्यानंतर शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. टाके वाढवायचे आहेत की नाही ते शेप पाहतच पुढचं काम ठरवून काम करत राहायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुकाखांब वापरलेला आहे आणि ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. या पॉईंटला एक टाक वाढवत आहे, गरज आहे. स्टेप पाहतच टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे. आता इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणे शक्य नाहीये. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.